7 मे रोजी भारतातील लोकशाही टिकवण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मतदानासाठी बाहेर पडले पाहिजे. प्रथम मतदान व नंतर जलपान हे तत्त्व प्रत्येकाने आचरणात आणावे, असे मत मतदान जनजागृती मोटारसायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी रॅलीचे संयोजक डॉ. अशोक इरगोंडा पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी माजी महापौर संगीता खोत, विठ्ठल खोत, गजानन कल्लोळी उपस्थित होते. मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ सकाळी 8:30 वाजता IMA हॉलपासून करण्यात आला. या मोटारसायकल रॅलीचा गांधी चौक मार्गे मिरज लक्ष्मी मार्केट येथे समारोप झाला. या रॅलीत गौरव कल्लोळी, अजित मालगावे, विजय पाटील, रवी चिवटे, विपुल कदम, कल्लाप्पा कोरे, विरंजन कद्दू, राहुल काकानकी, रामा कित्तुरे, विजय कित्तुरे, अभय सोनी, प्रतीक आडमुठे, मंजुनाथ सावनूर, प्रदीप आडमुठे, अमोल कबाडगे, रोहन जयगोंड व सौ मीनाक्षी फडके सहभागी होते. रॅलीचे सूत्रसंचालन रवींद्र फडके यांनी केले. नमस्कार, मी डॉक्टर अशोक पाटील, जलजितल्ली सबुरी गल्ली इथे माझा दवाखाना आहे. लोकसभा टिकवण्यासाठी 18 वर्ष ते वयोवृद्ध लोकांनी कंटाळ न करता बाहेर पडून मतदान करावं. आपला देश रक्षणासाठी जे सैनिक तिथं उन्हात, पावसात, बर्फात त्रास करून आपलं संरक्षण हे करतात, संरक्षण करतात, तर आपण उन्हात असूनसुद्धा बाहेर मतदान करावं ही विनंती आहे. लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा उत्सव आहे. 7 तारखेला लोकांनी मतदान करून जनजागृती केली पाहिजे. मतदान हे 100% झालं पाहिजे. शासन याच्यासाठी इतकं प्रयत्न करतंय, पण लोक घरातनं बाहेर पडत नाहीत. निश्चितपणे लोकांनी 7 तारखेला घरातून बाहेर पडून मतदान करावं.